जय महाराष्ट्र। नुकतंच शिंदे सेनेमध्ये प्रवेश केल्यानंतर अनेक पदाधिकारी, अनेक ज्येष्ठ नागरिक, मित्रपरिवार, युवा मंडळींचा मला शुभेच्छांचा मेसेज मिळाला। कोणी प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या। या गेल्या 2 दिवसापासून अतिशय आनंद होत आहे की मी घेतलेला निर्णय हा सर्व पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांना निश्चितपणे आवडला। याचं कारण असं होतं की गेल्या 15-20 वर्षापासून सातत्याने मी राजकीय क्षेत्रात कार्यरत असताना पंचायत समितीच्या माध्यमातून असेल, ग्रामपंचायतीच्या माध्यमातून असेल किंवा ज्या पक्षामध्ये मी कार्यरत होतो त्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून असेल, लोकहिताचे कामं करणे हा माझा प्रमुख यामधलं उद्दिष्ट असल्यामुळे गेल्या 13-14 महिन्यामध्ये अनेक अडचणी आल्या, काही कामं होऊ शकले नाही। गेल्या 4 वर्षापासून पंचायत समितीवर प्रशासक असल्यामुळे या असंख्य अडचणींवर मात करण्यासाठी गेल्या 2.5-3 वर्षामध्ये शिंदे साहेबांनी ज्या पद्धतीने महाराष्ट्रभर नव्हे तर पूर्ण देशभर आपल्या कामाच्या माध्यमातून, आपल्या दातृत्वाच्या माध्यमातून ज्या पद्धतीने संघटना बांधली आणि शिवसेनेला एक नवचैतन्य निर्माण करून दिलं, त्या सर्व गोष्टींवर मी प्रभावित होऊन आपले लाडके आदरणीय उन्मेशदादा पाटील यांच्या समवेत मुंबई येथे शिंदे शिवसेनेमध्ये आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी, बाळकमाडू जिल्हा परिषद गटातील सर्व पदाधिकाऱ्यांनी जाहीर पक्षप्रवेश केला। आणि हा पक्षप्रवेश करीत असताना मनापासून आनंद असा झाला की पक्षाचे प्रमुख हे आपल्याला त्या ठिकाणी नावानिशी ज्यावेळेस आमच्याशी बोलले आणि आमच्या पाठीवर हात ठेवला, आमच्या हातात भगवा झेंडा दिला, तो झेंडा हा आपल्या हिंदुत्वाच्या प्रखर विचारसरणीचा असल्यामुळे या सर्व प्रक्रियेवर मनपूर्वक आंतरिक समाधान झालं। आणि पुन्हा एकदा आपण आपल्यावर आधारित असलेल्या सर्व कार्यकर्त्यांना पुन्हा एकदा न्याय देऊ शकतो। त्यांच्या ज्या अडीअडचणी असतील, जसे की आपण महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त गायगोठ्यांचं वितरण केलं, सर्वात जास्त घरकुलाची नोंदणी आपल्या जळगाव जिल्ह्यातला विक्रमी आकडा आपण 40गाव विधानसभा मतदारसंघामध्ये नोंद करू शकलो, शौचालयाचं अनुदान सर्वात जास्त मोठ्या प्रमाणात आपल्या वैयक्तिक लाभाच्या योजनांच्या माध्यमातून या ठिकाणी देऊ शकलो। आणि निश्चितच उन्मेशदादा पाटील यांचा जो ड्रीम प्रोजेक्ट होता शासकीय योजनांची जत्रा, यामध्ये पंचायत समिती 40गाव याचा सिंहाचा वाटा होता। आणि ते करत असताना पंचायत समितीचे सभापती, उपसभापती, सर्व सदस्य व सर्व अधिकाऱ्यांचं ज्या पद्धतीने मला सहकार्य लाभलं, त्यामध्ये निश्चितच सर्वांचा नामोल्लेख करणं योग्य होईल, परंतु सर्वांचं मी मनपूर्वक या ठिकाणी धन्यवाद देऊ इच्छितो। आणि पुन्हा एकदा नव्या जमाने, नव्या हिमतीने आणि सर्व कार्यकर्त्यांच्या मदतीने पुन्हा एकदा या नवीन इनिंगची सुरुवात मी आपल्या सर्वांचा आशीर्वाद घेऊन करीत आहे। आपला आशीर्वाद आणि प्रेम माझ्या पाठीमागे सदैव असावं अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।